केडीएमसी भरतीसाठी शिवसेनेकडून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि मोठी संघटना आहे, काय सांगा? शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 490 पदांची भरती जी निघालेली आहे, त्या भरतीचा खरं तर 3 जुलै हा शेवटचा अर्ज भरायचा दिवस होता. परंतु सर्वच नागरिकांनी असो, नेत्यांनी असो, ही मागणी केली की जी काही त्यांची लिंक होती ती लिंक वेळच्या वेळी चालत नव्हती. त्यामुळे ती मागणी केल्यामुळे आयुक्तांनी 15 दिवस त्याच्यात वाढवून दिलेले आहेत आणि आता 15 जुलैपर्यंत मुदत विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि शिवसेनेने एक विचार केला की विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि विद्यार्थी हे ज्या सिलेबसवर अभ्यास केला पाहिजे त्या सिलेबसवर अभ्यास करण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांना एक तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आचार्य यात्रे ते मार्गदर्शन शिबिर सुरू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की कल्याण डोंबिवलीतील जी विद्यार्थी आहेत ती 490च्या 490 विद्यार्थी हे कल्याण डोंबिवलीचेच पास झाले पाहिजे, कारण की ते कल्याण डोंबिवली क्षेत्रातील अभ्यासक्रम त्यांच्यासाठीच आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खरं तर, आणि त्यांना त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन शिबिर सुरू आहे. पालिका ची भरती आहे होम सेंटर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आता पहिल्यांदा भरती आपल्याकडे होणार आहे आणि ऑनलाईन भरती असल्यामुळे जे उमेदवार आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ते कुठेतरी दबावामध्ये आहेत, थोडे घाबरलेले आहेत किंवा पहिल्यांदा परीक्षा होते, काय विचारलं जाईल काय नाही, तर हे कुठेतरी त्यांची भीती दूर व्हावी आणि चांगल्या याच्याने त्यांनी परीक्षा द्यावी ते, कारण मेरिटमध्ये आल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ही भरती अशी आहे का इथे कुठलाही वशिला कुठलाही काय चालणार नाही. त्यामुळे प्रत्येक स्टुडंट्सला मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना जे पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षेला बसणार आहेत त्यांना कुठेतरी माहिती तर पाहिजे की बाबा ऑनलाईन पेपर द्यायचा कसं, कारण 2 तासाचा पेपर आहे, जास्त विचार करून किंवा जास्त वेळ घालून त्यांना परवडणारं नाही. मग अशा वेळेला ही जी संस्था आहे जी आम्ही आता निमंत्रित केलेली आहे ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे आणि ह्या बाबतीतच ते कार्य करत असतात. त्याचा विद्यार्थ्यांना आपल्या कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि परीक्षेला बसताना देताना त्यांना ऑनलाईन त्याची भीतीही असेल किंवा त्यांच्या मनावरती जे काही दडपण असेल ते दूर व्हावं आणि जास्तीत जास्त मुलं ह्या मेरिटमध्ये यावी, जेणेकरून कल्याण डोंबिवली महापालिकेचा जो पहिल्यांदा भरती मिळतो त्याचा फायदा व्हावा. त्यासाठी आपण ही कल्याण शहर शाखेच्या मार्फत हे मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या सराव परीक्षा होती आणि एक परिपूर्ण विद्यार्थी इथून बनून जाईल आपल्याकडून. सर, आज राज ठाकरे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. काय बुडत्याला गाडीचा आधार, त्यांची बोट बुडत चाललेली आहे. सैनिक या बोटीमध्ये उड्या मारत चाललेले आहेत, गळती लागलेली आहे आणि गळती थांबवण्यासाठी मराठी हा मुद्दा घेऊन हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोकांना माहिती आहे भाषण करून काय होत नाही. लोकांच्या सुखादुःखात तळागाळात काम करणारे एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा जो कार्ड आहे हा कार्यकर्त्याचा कार्ड आहे आणि कार्यकर्त्याचा कार्ड या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात चालणार याबद्दल आमच्या मनात कुठल्याबद्दल शंका नाही.